हॅलो हाय गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज सकाळपासून मी व्लॉग केलाच नाही आणि कालचा व्लॉग तर एवढा छान झाला की व्यवस्थित कॅमेरा धरता आला नाही, कसं बोलायचं समजलं नाही. पहिला दिवस होता, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या जे लोक माझं व्लॉग बघतात ते. आणि आज काय दाखवायचं तुम्हाला, तर आज सकाळची आता वाजले 10:30. आज सकाळचा वेळ तर निघून गेलाय. सकाळपासून मी शूटच नाही केला मी विसरूनच गेले की कालच व्लॉग चालू केलेला तो. आता असं थोडे दिवस होणार असं वाटायला लागलंय मला पण, तर राहू दे. तर आज मी चालले सासूबाईंना घेऊन दवाखान्याला, हॉस्पिटलला. तर तुम्हाला किती रिटेक होत आहेत माझे, छे 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 छे. तर आज मी काय काय करते हे तुम्हाला दाखवते. हॉस्पिटलमध्ये आमची काय मजा असते, मजा नाही म्हणू शकत, तर किती वेट करावं लागतंय आणि उकडा लागलंय कसलं. तर हे सगळं तुम्हाला मी आज दाखवते. ह्या क्लिपचे 3-4 टेक झालेले आहेत तरी पण काही व्यवस्थित होईना, तरी पण तुम्ही एन्जॉय करा माझं स्ट्रगल तुम्ही एन्जॉय करा. ओके चला जाऊया. आता आम्ही हॉस्पिटलला चाललोय, तयार झाले. त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं, प्लास्टर सर्जरी केलेली आणि 2-3 स्टंट घातलेत, 3 स्टंट घातलेत. तर तीन स्टंट घातलेत. तर त्यांचं रेग्युलर चेकअप असतं. आता 2-3 महिने झाले घालून. तर आम्ही महिन्याला जातो, गोळ्या संपल्या की आम्ही घेऊन जातो त्यांना हॉस्पिटलला रेग्युलर चेकअपसाठी. तर बघू काय म्हणतात आज डॉक्टर म्हणतात तर खूप त्यांचं आरोग्य चांगलं आहे. त्यांना शुगर नाही आहे, BP नाही आहे, फुल हेल्दी आहेत, त्यांनी हेल्थ कॉन्शियस आहेत, स्वतःची खूप काळजी घेतात. तर आता त्यांचा प्रोग्रेस पण खूप चांगला झालेला आहे, त्यांचं हेल्थ पण खूप चांगलं झालेलं आहे. आता दवाखाना चाललाय ना, कधी ती चालल्या बघ थोडं आलं की कॅन्सल झालं किंवा डॉक्टरच नाही तिथं. काय खरं मराठीमध्ये बोला. गेलं काय करायचं, गोळ्याने भ्या आल्या माझ्या, भ्या वाजायला. काय भीती वाटते तुम्हाला? हे कसं बघी येते चालते की बाकी नाही हो चालत तसंच आहे ग. आंघोळी निट्रोक्विक काय थांब ते बघू. काय तो काय म्हटला, मिळतंय का दुसरी कंपनी किती तयार करावं नाही. ते बाटलीत बळ चालतंय म्हणून. काय ते बाटलीत बळ चालतंय? चालतंय ते एकच आहे बाकी आहे. हो एकच आहे. कागवाड पर्यंत जाऊन आलो कारण डॉक्टरच नाही आहेत आणि कॅन्सल झालंय. डॉक्टर कुठं प्रवासाला गेलेत म्हणे, डॉक्टर नाही आहेत. तर जायचं कॅन्सल झालं. गेलो आणि आलो. हॅलो हाय. स्लो वारं सुटलंय भन्नाट. आज पाऊस येणार, वादळ येणार वाटायला लागलं, एवढं जोरात वारं सुटलंय. स्लो वारं सुटलंय आणि झाडं बघा कशी हलतायत. खूप जोराचा वारा आहे. लोक कपडे काळे झालेत. तुमची गार्डन मधली झाडं मोडायला लागलेत. आला पाऊस, हा आला. असल्या पावसामध्ये चहा भजी खायची इच्छा होते. हो बघा इथं. आणि असल्या पावसात
मुलं क्रिकेट असल्या वाऱ्यात मुलं क्रिकेट असल्या वाऱ्यामध्ये मुलं क्रिकेट खेळतात. बघणाऱ्यांना समजतंय ग मी काय दाखवायचा प्रयत्न करायला लागले. माझी गार्डन मधली झाडं केवढी हलतायत बघ. आमच्या पेरूच्या झाडाला एवढे पेरू लागले पण सगळे पक्षीच खातात. हा आमच्या झाडांना एवढे पेरू लागलेत आणि मी ह्यांना म्हटले की पेरू चिमणी पक्षी हे राखच ना सगळे तेच खायला आलेत. सकाळपर्यंत पक्षीच खाल्लेले असतात. असं म्हटल्यानंतर हे काय म्हणतात सगळे तूच खाणार आहेस फटबक आहेस असं म्हणतात मला. हो मग गप्पच बसावं लागतं की खाऊ देत म्हणून. आज तर व्हिडिओ करायला वेळच झाला. वेळानं सुरुवात केली आणि आज सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलला पण गेलो पण डॉक्टर नव्हते तिथं. तर तसेच घरी आलो गोळ्या घेऊन. पुढं 8 दिवसाच्या गोळ्या घेऊन आलो कारण की डॉक्टर 8 दिवस नाही आहेत. तर असा तरी अर्धा दिवस त्यातच गेला. त्यानंतर संध्याकाळी असलं वारं सुटलेलं. पण पाऊस थोडाच पडला पण वारं भरपूर होतं. झाडं मोडत होती अक्षरशः झाडं मोडूसारखं वारं होतं. त्यामुळं आज वारं पण भरपूर होतं. लाईट पण गेलेली. इन्व्हर्टर होतं पण लाईट पण गेलेली. आजचा दिवस ह्यातच गेला. तर हा जर व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा दुसरा व्हिडिओ आहे त्यामुळे सबस्क्राईब पण म्हणता येईना लवकर तरी ॲडजस्ट करून घ्या. नाही सॉरी. ओके सबस्क्राईब करा. तर ओके बाय गुड नाईट.